नमस्कार. आज आपण एका मोठ्या आणि खूप ओळखीच्या नावावर लक्ष केंद्रित करत आहोत. LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया. नुकताच शेअर बाजारात दाखल झालाय हा ब्रँड. त्यांच्या IPOवर जी काही माहिती आहे त्याचा आपण एक सखोल आढावा घेऊया आज. हो नमस्कार, नक्कीच. हा खरं तर खूप रंजक विषय आहे. कारण कसं ना, एका बाजूला कंपनीची भक्कम आर्थिक स्थिती दिसतीये, बाजारपेठेतली पकड मजबूत आहे, पण मग दुसरीकडे काही गंभीर प्रशासकीय आणि आर्थिक जोखीम पण आहेत, त्या अगदी स्पष्ट दिसत आहेत. बरोबर. तर या डीप डाईव्हचा उद्देश हाच आहे की या दोन्ही बाजू म्हणजे संधी आणि धोका हे आपल्याला नीट समजून घेता यावेत. अगदी. चला तर मग सुरुवात करूया. हा म्हणजे तब्बल 11,607 कोटींचा मोठा IPO होता. पण त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा 100% ऑफर फॉर सेल म्हणजे OFS होता. याचा नेमका अर्थ काय झाला? हो, ऑफर फॉर सेल म्हणजे काय की जे विद्यमान प्रवर्तक आहेत, या केसमध्ये ती दक्षिण कोरियन मूळ कंपनी, ते त्यांचे शेअर्स विकत आहेत. कंपनी स्वतः नवीन भांडवल नाही उभारत आहे. अच्छा. तर IPO मधून जमा झालेले सगळे पैसे थेट त्या मूळ प्रवर्तक कंपनीला मिळाले आहेत. आणि विशेष म्हणजे विचार करा, प्रवर्तकाला त्यांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीवर जी जवळपास 1.66 रुपये प्रति शेअर होती, त्यावर आताच्या इशू किमतीनुसार म्हणजे 1140 प्रमाणे सुमारे 686 पट परतावा मिळालाय. बापरे, तब्बल 686 पट. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. पण मग कंपनीची कामगिरी पण तशीच प्रभावी आहे म्हणायला हवी, नाही का? हो, नक्कीच. LG इंडिया बाजारपेठेत इतकी वर्ष आहे आणि त्यांचं स्थान बघा ना. वॉशिंग मशीनमध्ये म्हणतात 33.5%, रेफ्रिजरेटरमध्ये 29.9%, TVमध्ये 27.5% आणि मायक्रोवेव्हमध्ये तर तब्बल 51.4% मार्केट शेअर. हे स्थान त्यांनी मागची 13 वर्ष टिकवून ठेवलंय. हे कौतुकास्पद आहे. अगदी